नमस्कार. सर्वपित्री अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे, जी पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचे श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण हे विधी केले जातात. ज्यांना पितरांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते, ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करत असतात. म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल. सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी सकाळीच इथे लावा एक दिवा. अशी संधी पुन्हा नाही. असे केल्याने पितृदोष पूर्णतः नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्याचे सोनं होणार आहे, कारण तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. तर कुठे लावायचा दिवा आणि कोणत्या वेळेत लावायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सर्व पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील. पितृपक्षात पितृ हे पृथ्वीवर येत असतात. ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी असे मानले जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या नावाने एक दिवा देखील लावला जातो. आणि असे देखील शास्त्रात सांगितले आहे की पितृदेवता हे मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात, तर त्यांच्या वाटेतील सर्व अंधार दूर होण्यासाठी हा दिवा लावला जात असतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील सर्व अंधार दूर होतो, कारण पितृदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे पितृपक्षामध्ये दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. आणि सर्व पित्री अमावस्या ही पितरांना समर्पित असलेली तिथी आहे. जर तुम्ही 15 दिवसामध्ये काहीच नाही केले तरी सर्व पित्री अमावस्येला तुम्ही हे काम आवर्जून करावे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि पितृदोष कमी करण्यासाठी देखील कणकेचा दिवा मुख्य प्रवेशद्वारात लावणे शुभ मानले जाते. आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येण्यासाठी देखील सकाळी, संध्याकाळी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. आपण तिन्ही सांजेला दिवा लावतो, त्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील आगमन करत असते. त्यामुळे ह्या दिव्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या घरामध्ये पाहायला मिळतो. आणि पितृदेवतांसाठी असा दिवा लावल्याने त्यांचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. पितृपक्षात 15 दिवस तुमच्याकडून करणं जरी नाही झाले, तर सर्व पित्री अमावस्येला हा दिवा तुम्ही आवर्जून लावायचा आहे. पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणार्थ घरात विशिष्ट ठिकाणी दिवा लावला जातो, म्हणजे दक्षिण दिशेला दिवा लावला जातो. त्यामुळे पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे श्राद्ध तर्पण करण्याची पद्धत आहे. आणि सर्व पित्री अमावस्येला सर्व पितरांचे श्राद्ध तर्पण केले जाते. ज्यांना त्यांच्या पितरांची तारीख माहीत नसेल, ते या दिवशी पितृदेवतांना तर्पण करतात आणि त्यांचे श्राद्ध करत असतात. यामुळे पितृ खुश होतात, आपल्यावर कृपा करतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात घरातील विशिष्ट ठिकाणी गव्हाच्या पिठाचा दिवा लावल्यास पितृदोष देखील दूर होतो अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही कणकेचा एक दिवा आवर्जून या ठिकाणी लावायचा आहे. तर दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तसेच यामुळे पैशासंबंधित तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. तर आपण पाहूयात अजून कुठे कुठे आपल्याला दिवे लावायचे आहेत. हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे. यावर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून सुरू झाला असून या काळात लोक आपल्या पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान करतात. यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. पितृपक्षात पूर्वजांना आठवून घरातील काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकेचे दिवे लावल्यास त्याचे चांगल्या पटीने फळ प्राप्त होते. पितृदोषापासून मुक्ती होते आणि घरातील समस्या कमी होतात. आणि आपण आता पाहूयात पिठाचा दिवा कोणत्या ठिकाणी लावायचा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी जाणवत असतील, पैशासंबंधित अडचणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मकता असेल, अशा प्रकारच्या असंख्य समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर तुम्हाला हे काम सर्व पित्री अमावस्येला आवर्जून करायचे आहे. यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल. अशी संधी पुन्हा नाही. यामुळे आयुष्याचं सोनं होणार आहे. तर बघूयात आपल्याला काय करायचे आहे. पितृपक्षात घराच्या मुख्य दरवाजाबाहेर कणकेचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हा उपाय संध्याकाळच्या वेळी आवर्जून करावा. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वारावर कणकेचा दिवा लावल्याने पूर्वज खुश होतात आणि त्यांची कृपा कुटुंबातील सदस्यांवर होत असते. तर तुम्ही आवर्जून मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावा. कणकेचा दिवा तुम्हाला करणे शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून कणकेचा दिवा करा. जर कणकेचा दिवा करणे शक्य नाही झाल्यास तर तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता.
तुम्हाला या पक्ष पंधरवड्यात 15ही दिवस काही करणे शक्य नाही झाल्यास तुम्हाला सर्वपित्री अमावस्येचा हा दिवस विशेष आहे. या दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करू शकता. तर जो उपाय आपण बघणार आहोत तो पुढे बघूयात. तर सकाळीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे. देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. तर तुम्हाला इथे कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे. जर कणकेचा दिवा बनवणे शक्य नाही झाल्यास तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता. दिव्यामध्ये 2 कापसाच्या वाती लावायच्या आहेत. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहेत आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य दिशेला लावायचा आहे. किंवा तुम्ही देवघरासमोरच बसलेला आहात तर तुम्ही ईशान्य दिशेला दिव्याचं तोंड करून दिव्याची वात करून लावला तरीही चालेल. तर दिवा खाली ठेवू नये त्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हा दिवा तुम्ही ठेवला तरीही चालेल. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला विशेष महत्त्व आहे आणि जर आपण या सर्व पित्री अमावस्येला पितृदेवताचे स्मरण करून असा हा दिवा आपण ईशान्य दिशेकडे तोंड करून लावल्यास घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आणि घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकतो. कारण माता लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. कारण ईशान्य दिशा ही माता लक्ष्मीची देखील दिशा आहे. तर हा दिवा तुम्ही कणकेचा घेतला असेल तर तो त्या दिवशी दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. आणि दिव्याखाली थोडेसे तांदूळ घेतले होते ते देखील पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत. आणि मातीची पंती घेतलेली असेल तर काहीच हरकत नाही, ती तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि त्याखालचे तांदूळ पक्ष्यांना टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर अजून एक उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी तुम्ही कणकेचा दिवा किंवा मातीची पंती घेऊ शकता. त्यामध्ये काळ्या रंगाची वात टाकायची आहे. म्हणजे तुम्ही काळ्या रंगाच्या कपड्याची देखील वात करू शकता किंवा आपल्या कापसाच्या वातीलाच थोडासा काळा रंग लावून ती वात तुम्हाला लावायची आहे. आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. ते नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जे पूजेसाठी वापरता ते तेल टाकले तरीही चालेल. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हा दिवा तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणेच एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचे आहे. दिव्याची वात देखील दक्षिण दिशेला असावी अशा प्रकारे दिवा ठेवायचा आहे. दक्षिण दिशा ही पितृदेवतांची दिशा मानली जाते. सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपले पितृदेवता आपल्या सर्व वंशजांना आशीर्वाद देऊन पुन्हा मृत्यूलोकामध्ये जात असतात. तर त्यांच्या वाटेतील सर्व अंधार दूर होण्यासाठी हा दिवा आवर्जून लावायचा आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या देखील आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. जेव्हा तुम्ही सर्व पित्रे अमावस्येला या प्रकारे पितृदेवतांच्या स्मरणार्थ हा दिवा लावता तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी सहजच दूर होतात. दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसून पितृस्तुतीचे पठण करायचे आहे किंवा पितृअष्टकाचे पठण करायचे आहे किंवा ओम सर्व पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. सर्व पित्री अमावस्या ही रात्री 1:24 असणार आहे. म्हणून तुम्ही हा दिवा जास्तीत जास्त तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे त्यामध्ये जास्तीत जास्त तेल टाकावे. दुसऱ्या दिवशी तिथला दिवा उचलायचा आहे. मातीची पंती असेल तर ती स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि कणकेचा दिवा बनवलेला असेल तर तो तुम्ही झाडाखाली नेऊन ठेवू शकता. आणि तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत. आणि त्या ग्लासमध्ये जे पाणी घेतलेले आहे ते तुम्ही इतर झाडांना टाकून द्यायचे आहे, तुळशीला टाकायचे नाही आहेत. सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ज्या ठिकाणी पूर्वजांचा फोटो लावला आहे त्या ठिकाणी देखील एक कणकेचा दिवा आवर्जून लावावा. असे केल्याने घरातील सर्व गरिबी दूर होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. जर तुम्हाला सतत पैशांची अडचण येत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल किंवा आजारपणामध्ये जास्त पैसा जात असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. पितृपक्षात किंवा सर्व पित्री अमावस्येला हा उपाय केल्याने तुमच्या घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि कुटुंबाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. कारण पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात. तसेच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या वेळी आपल्या किचनमध्ये पाणी ठेवण्याच्या ठिकाणी जिथे आपण फिल्टर, माठ किंवा पिण्याचे पाणी ठेवतो त्या ठिकाणी एक दिवा आवर्जून लावावा. एका पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात घेऊन त्यामध्ये मोहरीचे तेल किंवा साधे तेल टाकून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून हा दिवा आवर्जून लावावा. हा पितृदेवतांच्या स्मरणार्थ दिवा असतो. यामुळे पितृदेवता प्रसन्न होतात आणि त्यांचा आपल्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद राहतो.
यामुळे हा उपाय घरात केल्याने सुखसमृद्धी येते आणि घरातील कुटुंबाचे सर्व संबंध चांगले राहतात, एकमेकांमध्ये प्रेमसलोखा राहतो. त्यामुळे हा देखील उपाय तुम्ही आवर्जून करावा. यासाठी देखील तुम्ही कणकेचा दिवा घेतला तर उत्तम ठरेल. जर कणकेचा नाही घेतला तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. तर हा कमीत 5 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय केल्याने निश्चितच त्याचे तुम्हाला चांगल्या पटीने फळ प्राप्त होईल. हा दिवा रात्री जास्तीत जास्त वेळ तेवत राहील याची काळजी घ्यावी. त्या प्रमाणातच तेल टाकून ठेवावे. अशा प्रकारे पक्ष पंधरवड्यात जर तुम्हाला काही करणे शक्य नाही झाल्यास तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे काम आवर्जून करावे. तुम्हाला सर्व पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये. बाकी इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.